भाजपचे तामिळनाडूचे नेते अण्णा मलाई यांनी आपल्या मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला। इतकंच नाही तर ते केवळ महाराष्ट्राचं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे असंही म्हणाले। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले। मुंबईचा अपमान करणाऱ्या या भाजप नेत्याला अटक करण्याची मागणी सत्ताधारी शिवसेनेसह विरोधकांनीही केली आहे। नेमका काय आहे हा सगळा वाद, कसा सुरू झाला, बघूयात याबाबतचा रिपोर्ट। अण्णा मलाईंकडून मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख। मुंबई केवळ महाराष्ट्राची नाही, आंतरराष्ट्रीय शहर। तामिळनाडूतील भाजप नेत्याच्या विधानानंतर संताप। Here we are looking at the only city in our country where a triple engine Sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city, it is an international city. And this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. तामिळनाडूत भाजपचा प्रमुख चेहरा असलेले अण्णा मलाई यांनी मुंबईबाबत केलेल्या या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय। मुंबईचा बॉम्बे असा केलेला उल्लेख अनेकांना खटकला। तसंच मुंबई हे केवळ महाराष्ट्राची नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं त्यांनी केलेलं विधानही वादात सापडलंय। ही भाजपची भूमिका आहे का असा सवाल ठाकरे शिवसेनेनं केलाय। मुंबईचा अपमान करणाऱ्या अण्णा मलाईंविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली। 106 मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णा मलाईने केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे। त्याला मुंबईच्या बाहेर जाऊ देता कामा नये। कोणी लुंग्या सुंग्या येईल आणि मुंबई महाराष्ट्र अशा प्रकारे जाऊन आमच्या तोंडावरती चप्पल मारून जाईल। भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेनं सुद्धा या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत भाजपचे कान टोचलेत। भाजप नेत्यामुळे नाहक वादाके ठिणगी पडल्याचं त्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही। गर्जना चांगली आहे, पण तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात, त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे। एकनाथ शिंदेनं उत्तर दिलं पाहिजे, त्यांच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे। हा विचार भाजपचा आहे का? तो भाजपचा नेता आहे। नेता असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध, या अण्णा मलाई विरुद्ध इथे गुन्हा दाखल केला पाहिजे महाराष्ट्रद्रोहाचा। हे साऊथचे लोक किंवा इतर महाराष्ट्र सोडून इतरचे येणारे जे लोक आहेत ना, हे स्वतःला स्टार समजतात आणि अशा टाईपचे वक्तव्य करतात। खरं तर भाजपने त्या जे काही नेते येतात प्रचाराला त्यांना सांगितलं पाहिजे काही समजून। उगाच आता वादाची ठिणगी टाकली का नाही त्यांनी, म्हणून भाजपने सुद्धा प्रचारक जे आणतात किंवा स्टार प्रचारक जे त्यांचे आहेत त्यांना पूर्वी थोडंसं ब्रीफिंग केलेलं बरं राहील। भाजपचा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप ठाकरे युतीकडनं मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात होतोय। तर जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील असं मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते ठासून सांगतायत। मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंदड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघं जण, वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत, त्यांचे मनसुबे आहेत। यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत। ही मुंबईकरांच्या अस्तित्वाची लढाई नाही, ही मुंबईच्या अस्तित्वाची लढाई नाही। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची आहे, मुंबई मराठी माणसाची आहे। उद्धवजी आणि राज ठाकरे यांना ती आपल्या अस्तित्वाची वाटते। त्यांना हे लक्षात येत आहे की या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मोठा झटका मिळू शकतो, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्या अस्तित्वाची लढाई ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची करा। म्हणून मी अनेक वेळा त्यांना सांगितलं आहे, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, हे मनातनं काढून टाका। मुंबईची संस्कृती, मराठी अस्मिता, मुंबई शहर तोडण्याचा डाव यावर भावनिक प्रचार सुरू असताना अखेरच्या टप्प्यात अण्णा मलाईंच्या या वक्तव्यानं नवा वाद निर्माण केलाय।
काही दिवसांपूर्वीच कृपाशंकर सिंग यांच्या महापौरपदी उत्तर भारतीयाच्या मुद्द्यावरून सुद्धा असाच वाद निर्माण झाला होता. भाजप नेत्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे संभ्रम तेवढा वाढीस लागतोय. आता या वक्तव्यांच्या वादाचा मतदारांवरती किती परिणाम होणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.